पुढच्या बातमीकडे। बातमी आहे नागपूरमधून। नागपुरात घातपाताचा मोठा कट शिजत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नागपूरच्या गजबजलेल्या सीए रोडवरील दोसर भवन चौकात जिवंत स्फोटक सापडल्याने मोठी खळबळ माजली। मेट्रो स्टेशन आणि आरएसएसच्या कार्यालयापासून अगदी जवळ असलेल्या एका घराच्या परिसरामध्ये तब्बल 15 जिलेटिनच्या कांड्या, त्याचप्रमाणे 58 डिटोनेटर्स आणि 8 कनेक्टर्स आढळलेले आहेत। ही स्फोटकांची बॅग गेल्या 1.5 महिन्यांपासून तिथेच पडून होती। घर मालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलाय। बॉम्ब शोधक पथकाने सर्व स्फोटक सुरक्षित स्थळी हलवली आहेत आणि या प्रकरणी आता पोलीस सखोल तपास करतायत। तिथली ही दृश्य तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी घातपाताचा मोठा कट शिजत असल्याचं समोर आलं। नक्कीच नागपुरात आज खरं तर खळबळजनक घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे। मी ज्या ठिकाणी आहे ते खरं तर लांजेवार यांचं घर आहे। दोसर भवन चौकातलं हे सगळं घर आहे आणि याच ठिकाणी खरं तर आपण पाहू शकतो हे जे ठेवलेले आहे कवेलू आहे आणि कवेलूच्या मधात एक पिशवी होती, त्यामध्ये डिटोनेटर होते असल्याची माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे। मी हा खरं तर नागपुरातील गजबजलेला भाग आहे। लांजेवार कुटुंबांचं घर आहे। या ठिकाणी 15 जिलेटिनच्या कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आले आहे। मला असं वाटते की आताच काही दिवसाआधी घटना झाली होती, तर जिलेटिनबद्दलची जी कंपनी आहे त्याच्याबद्दलची, तर मला असं वाटते की कोणी बाहेरच असेल माणूस, त्यांनी उचलून येऊन इथे टाकले असेल। बाकी काही खात्री नाही आहे, आता बाकी पोलीस पाहून राहिले आहे, तर तेच लोक सांगेल एक्झॅक्टली काय झालं। पण मला तरी असा अंदाज आहे ते कोणीतरी घेतले असेल, बाहेरून फेकले असेल आणि ते इथे कचरासुद्धा फेकतं, त्यामुळे एखाद्याचा संशय आहे तुला? नाही, मला सध्या संशय नाही असा कोणावरती, कारण की एक्झॅक्टली आम्हालाही नाही कळत की कोण टाकतो वगैरे, कोण कचरा टाकतो काही समजून नाही येत। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।